आधी तुम्ही जर आतापर्यंत आपलं मिराज वैसे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। अशाच नवनवीन सोबत डेली मालिकांचे अपडेट जर तुम्हाला पाहायचे असतील, जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करू शकता। तर प्रेक्षकांनो, इथे आता पुढील भागामध्ये आपण असं पाहणार आहोत प्रेक्षकांनो की जी काही जानकी आहे, जानकीने आता जे काही कुकिंगची जी फेरी झालेली असते त्या कुकिंगच्या फेरीमध्ये तिने पहिला नंबर पटकावलेला असतो आणि इथे जे काही ऐश्वर्या आहे, ऐश्वर्याला शह दिलेला असतो। आता ऐश्वर्याला मागं टाकल्याच्या नंतर तिने जी काही स्पर्धा आहे ती जिंकल्याच्या नंतर सर्वांना खरं तर खूप आनंद सुद्धा झालेला असतो। सर्वांना आनंद झाल्याच्या नंतर इथे आता सर्वजण एकाच गोष्टीचा विचार करत असतात आणि ते म्हणजे की जी काही सायली आहे ती सॉरी जी काही इथे आपली जानकी आहे, जानकीनं इथं एवढं सर्व काही केलेलं असतं, म्हणजेच ऐश्वर्याने किती काही कुरापती केलेल्या असतात त्या पूर्ण कुरापती इथे तिने बाजूला केलेल्या असतात आणि पूर्ण कुरापतीला इथे मात देऊनच तिने ह्या सर्व काही गोष्टी इथे केलेल्या असतात। त्यामुळे इथे जानकीचं खूप कौतुक इथे ऋषिकेश करत असतो। घरी आल्याच्या नंतर आता इथे जी काही जानकी आहे तिने मात्र चहा बनवलेला असतो आणि जानकीने चहा वगैरे बनवल्याच्या नंतर इथे ऋषिकेश बोलत असतो, अगं जानकी तू का चहा बनवलास, मी बनवला असतो, आज तू किती थकलीस, तू किती काम केलेलं आहेस। तेव्हा इथे जानकी बोलत असते की नाही, तुमच्याशिवाय मी एकटी असं काहीच करू शकत नाही, तुम्ही आहात म्हणून मी सर्व काही इथे करू शकते, असं इथे ती बोलते। तेव्हा आता इथे जो काही ऋषिकेश आहे तो बोलत असतो, काहीही पण काय ग, असं काहीच नाही आहे, हे सर्व काही तुझ्यामुळे शक्य आहे आणि त्याचबरोबर मी काही एक जास्तीचं केलेलं नाही आहे, खरंच तू आज खूप मोठ्या मोठ्या गोष्टी इथे केलेल्या आहेस आणि त्यामुळे हे सर्व काही इथे व्यवस्थित झालेलं आहे, असं इथे तो तिला सांगत असतो। आणि ह्या सर्व गोष्टी इथे आता तिने सांगितल्यामुळे जो काही ऋषिकेश आणि जानकी जे आहे त्यात ते दोघेसुद्धा इथे छान एन्जॉय करत चहा वगैरे घेत असतात। आणि त्याचबरोबर आता इकडे दुसऱ्या बाजूला जेव्हा इथे ऐश्वर्या घरी जाते, ऐश्वर्या घरी गेल्याच्या नंतर ती स्वतःलाच खोलीमध्ये बंद करून घेत असते, कारण तिचा जो अपमान झालेला असतो त्या अपमानामुळे तिला ह्या गोष्टी इथे सहन होत नसतात आणि सहन न झाल्यामुळे ती इथे पाहत असते की हे सर्व काही या पद्धतीने झालेलं आहे। तिला ह्या गोष्टी अजिबातच मान्य नसतात की इथे जानकीने मला हरवूनच इथे ती जिंकलेली आहे आणि त्याचबरोबर इथे मी कसं हे सर्व काही सहन करू शकते वगैरे वगैरे, ह्या सर्व काही गोष्टी इथे तिला खूपच जास्त त्रास देत असतात। आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे तिला त्रास देत असताना मात्र आता जी काही ऐश्वर्या आहे, ऐश्वर्याने स्वतःला त्या खोलीमध्ये बंद करून ठेवलेलं असतं आणि ऐश्वर्याने स्वतःला त्या खोलीमध्ये बंद करून ठेवल्याच्या नंतर मात्र जो सारंग आहे तो इथे तिला आवाज देत असतो, प्लीज तुम्ही असं करू नका, प्लीज तुम्ही दरवाजा उघडा वगैरे, स्वतःला असं का बंद करून ठेवलेलं आहे, तुम्ही असं काही करू नका वगैरे, आणि असं हे सर्व काही तुम्ही का करत आहात, हे सर्व काही गोष्टी ते करण्याची काही गरज नाही वगैरे वगैरे, ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलत असते। आता तिनं ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र इथे कोणाला काहीच कळत नसतं किंवा जो काही ऋषिकेश आहे त्याला सुद्धा इथे थोडीशी काळजी वाटत असते, सॉरी जो काही सारंग आहे त्याला काळजी वाटत असते। तेव्हा आता इथे सर्वजण तिला आवाज देत असतात, पण आता इथे अवंतिका आणि त्याचबरोबर जी काही आपली इथे आता सौमित्र जो आहे तो इथे मुद्दामून सारंगला बोलत असतो, हारल्याचं दुःख इथे सहन होत नाही किंवा ते पचवता येत नाही म्हणून तुझ्या बायकोने स्वतःला बंद करून वगैरे घेतलेला आहे, बघ आता कसं झालेलं आहे आणि कधीही सत्तेच हे जिंकतं आणि त्यामुळेच इथे जानकीची वहिनी आहे ती इथे जिंकलेली आहे, ही गोष्ट तरी तुला इथे समजते का वगैरे वगैरे, ह्या सर्व काही गोष्टी इथे तो बोलत असतो। त्याने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता जो काही हा आहे आपला जो काही आपला इथे सौमित्र आहे, सौमित्राला खूप राग आलेला असतो आणि सौमित्राला राग आल्याच्यानंतर तो बोलत असतो, तू खूप जास्त इथे बोलत आहेस आणि तू असं का बोलत आहेस मला नाही माहिती, आणि त्याचबरोबर इथे तुझी एवढी सर्व काही बोलण्याची हिंमत कशी होते वगैरे वगैरे, असं इथे तो बोलत असतो। आणि त्याचबरोबर इथे जो काही आपला हा आहे म्हणजेच की सौमित्र आहे तो बोलत असतो, मी काही एक चुकीचं बोलत नाही आहे आणि काय चुकीचं बोलत आहे, जे काही आहे ते इथे मी बरोबरच तर बोलत आहे, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो। आणि त्याचबरोबर आता ह्या सर्व काही गोष्टी ते त्यानं बोलल्याच्या नंतर सुद्धा आता इथे ह्या सर्व गोष्टी ते त्यानं बोलल्याच्या नंतर सुद्धा आता
इथे ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या इथे या पद्धतीने इथे झालेल्या असतात. आता त्याचं असं म्हणणं असतं की नाही, काही जरी झालं तरीसुद्धा इथे आपण शांत बसायचं वगैरे नाही, कारण इथे आता ऐश्वर्याला खूप काही समजावून वगैरे तो इथे दरवाजा उघडायला लावत असतो. आणि दरवाजा वगैरे उघडल्याच्या नंतर जी काही आपली ऐश्वर्या आहे ती दरवाजा उघडते. ऐश्वर्याने दरवाजा उघडल्याच्या नंतर इथे जो काही सारंग आहे तो बोलत असतो की हे सर्व काही काय आहे, आणि त्याचबरोबर तुम्ही असं कसं करू शकतात, आणि तुम्ही असं नाही वागू शकत वगैरे वगैरे, आणि त्याचबरोबर इथे तुमची हिंमत कशी झाली, हे सर्व काही असं इथे वागण्याची वगैरे असं इथे तो बोलत असतो. आणि तेव्हा आता इथे या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या इथे ऐश्वर्या मात्र खूपच जास्त इथे टेन्शनमध्ये आलेली असते, कारण तिचं असं म्हणणं असतं की हे सर्व काही कोणामुळे झालेलं आहे वगैरे वगैरे, आणि हे सर्व काही इथे फक्त आणि फक्त इथे त्या जानकीमुळे झालेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सर्व काही जानकीमुळे झाल्यामुळे मी इथे स्वतःला कधीच माफ वगैरे करू शकत नाही, असं इथे ती बोलत असते. आणि तेव्हा इथे जो काही आपला ऋषिकेश जो काही सारंग आहे तो इथे बोलत असतो की ठीक आहे, तुम्ही नका एवढं काळजी करू वगैरे, आणि त्याचबरोबर आपण आता दोघं मिळून हे सर्व काही कशा पद्धतीने करायचं आहे ते इथे बघूयात, असं सुद्धा इथे तो बोलत असतो. आणि त्याने ह्या सर्व काही गोष्टी ते बोलल्याच्या नंतर आता ऐश्वर्याला प्रचंड राग आलेला असतो. ती बोलत असते की पण असं कसं होऊ शकतं, आणि त्याचबरोबर इथे आता ह्या सर्व गोष्टी अशा झालेल्या आहेत, आणि त्यामुळे इथे मी स्वतःला कधीच माफ वगैरे करू शकणार नाही, असंच इथे ती बोलत असते. आणि त्यावर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जे काही ऋषिकेश आणि जानकी खूप छान असा एन्जॉय इथे करत असतात. आणि खूप छान असा इथे एन्जॉय करत असताना आता इथे जी काही आपली ऐश्वर्या आहे, ऐश्वर्या मात्र इथे तिला कशाशी काहीच एक घेणं देणं नसतं. आणि तर आता इकडे मात्र जो काही तर आता प्रेक्षकांनो इथे मात्र जो काही आपला आता इथे ऋषिकेश आहे, ऋषिकेश आणि त्याचबरोबर जानकी विचार करत असतात उद्या आता कशा पद्धतीने हे करायला पाहिजे, कारण आता उद्या खूप सारी तयारी इथे करावी लागणार आहे. आणि ऐश्वर्या कशा पद्धतीने इथे या सर्व काही गोष्टी करते हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे, याचा ती विचार करत असते. आणि इकडे मात्र जो काही सारंग आहे तो बोलत असतो, ऐश्वर्या तुम्ही काळजी करू नका, उद्या लवकरच आपल्याला सर्व काही ते व्यवस्थित करता येईल. आणि त्याचबरोबर काही जरी झालं तरीसुद्धा इथे मी आहे. आणि त्याचबरोबर इथे जोपर्यंत ह्या सर्व गोष्टी या पद्धतीने होत नाही तोपर्यंत मी काही शांत बसणार नाही, आणि मला काही करून इथे आता दादाची जी काही कमकुवत बाजू आहे ती इथे शोधून काढावी लागेल. एकदा का ती त्याची कमकुवत बाजू इथे मी शोधून काढली तर मग मात्र बऱ्याच काही गोष्टी इथे व्यवस्थित होतील, आणि तोपर्यंत तुम्ही शांत राहा. आणि काही जरी झालं तरीसुद्धा मला हेच करावं लागणार आहे, असं इथे तो बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप सुंदर झालेला आहे, कारण आता इथे जो काही सारंग आहे, सारंग आणि ऋषिकेशमध्ये स्पर्धा रंगलेली असते ऋषिकेशची. आणि सारंगला माहिती असतं की जो काही ऋषिकेश आहे त्याचा हात दुखत असतो, आणि तेव्हा इथे तो एका गोष्टीचा विचार करतो की काही जरी झालं तरीसुद्धा आपण इथे नाटक करायचं, जेणेकरून मला लागलेलं दादाला सहन नाही व्हायचं आणि तो हारेल. पण आता सारंग स्वतःचा पाय दुखतो म्हणून असं इथे सांगत असतो. आणि तेव्हा खाली बसतो. खाली बसल्याच्यानंतर आता इथे जी काही ऐश्वर्या आहे, जी काही जानकी आहे, जानकी इथे ऋषिकेशला सांगत असते, ऋषिकेश तुम्ही अजिबात काळजी करू नका. ऋषिकेश तुम्हाला माहिती ना, ओवीला जर स्कूलला जायचं नसलं तर ती काय कारणं देते. आणि तेव्हा आता इथे ऋषिकेशला आठवतं, ओवीला जर स्कूलला जायचं नसलं तरी पोटात दुखते, ताप आलाय, डोकं दुखते, असं काहीतरी सांगत असते. आणि तेव्हा इथे लगेच ऋषिकेशच्या लक्षात येतं की म्हणजे जो काही सारंग आहे म्हणजे तो नाटक करत आहे. आणि तेव्हा आता नाटक करणाऱ्या सारंगला इथे जो काही ऋषिकेश आहे तो चांगल्या पद्धतीने इथे धडा शिकवतो. तो त्याचा विचार करत नाही, त्या रस्सीवरती पुन्हा पाय देतो आणि जोर लावून तो उडत असतो. आणि ओढल्याच्या नंतर सर्वांच्या नाकावर टिचून इथे पुन्हा एकदा ऋषिकेश ही स्पर्धा इथे जिंकलेला असतो. आणि ऋषिकेशने ही स्पर्धा जिंकल्याच्या नंतर मात्र आता फायनल राऊंडमध्ये हे सर्वजण हे दोघं ऋषिकेश आणि जानकी जाऊन पोहोचलेले असतात. आणि 25 लाखाचं जे काही पारितोषिक आहे हे दोघं सुद्धा इथे जिंकलेले असतात. तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन सोबत डेली मालिकांचे अपडेट जर तुम्हाला
जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील, तर तुम्ही आपलं मिराज व्हॉइस हे चॅनल सबस्क्राईब करा. मिराज व्हॉइस हे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करून तुम्ही पाहत राहा अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू. तर पुन्हा भेटूया तशाच एका छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत, अपडेट्ससोबत. तोपर्यंत पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे असे छान छान आणि डेली अपडेट्स. तर प्रेक्षकांना कसा वाटला एपिसोड, मस्त होता ना, तर मग चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया तशाच एका छान आणि रंजकदार अशा एपिसोडसोबत, अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.